नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये. आणि हा व्हिडिओ त्याच विद्यार्थ्यांनी बघा, खरंच त्यांना लाईफमध्ये काहीतरी करायचं आहे किंवा काहीतरी बनायचं आहे, त्यामुळं हा व्हिडिओ त्याच विद्यार्थ्यांनी बघा. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहे मित्रांनो, तर वीकली स्टडी प्लॅन काय असणार आहे सप्टेंबरचा तो आपण बघणार आहे, किंवा तुम्ही अभ्यास कसा केला पाहिजे. त्याच्या अगोदर एक मोटिवेशनल कोट बघूया मित्रांनो. तर मोटिवेशनल कोट काय सांगतो बघा. थोडंसं मोटिवेशनल कोट बघितल्यामुळे काय होतं, आपल्यामध्ये ऊर्जा येते. त्यामुळे हा मी मोटिवेशनल कोट मी ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे नेहमीच आपल्या व्हिडिओमध्ये. तर तो काय सांगतो आहे बघा, की कठीण काळात नेहमी स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. बघा, जोपर्यंत तुम्ही जिंकत नाही तोपर्यंत शर्यत संपलेली नाही, लक्षात घ्या. ज्या दिवशी तुम्ही जिंकाल त्यावेळेस तुमची शर्यत तिथं संपलेली असेल आणि तुमचा तिथं नंबर आलेला असेल किंवा तुम्हाला जॉब लागलेला असेल, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे शर्यत अजून संपलेली नाही, कारण तुम्ही अजून जिंकलेलं नाही मित्रांनो, हे लक्षात ठेवा. बघा, व्हिडिओवरती जाण्या अगोदर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेन की आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. एक लाईक नक्की ठोका आणि कमेंट करा की तुम्हाला हा ज्यावेळेस तुम्ही बघचाल पूर्ण व्हिडिओ, त्यावेळेस त्याच्यामध्ये तुम्ही कमेंट करा की अजून कशाबद्दल तुम्हाला प्लॅन वगैरे पाहिजे, किंवा काय कमी वाटते, किंवा काय सुधारणा केली पाहिजे तुमच्या स्वतःमध्ये, किंवा मी पण तुम्हाला अजून कशाबद्दल गायडन्स केला पाहिजे हे तुम्ही सांगू शकता मित्रांनो. बघा, जास्त वेळ न घालवता आपण चालू करूयात स्टडी प्लॅन. बघा, स्टडी प्लॅनमध्ये आता याच्यामध्ये आपण काय करू शकतो बघा. आता उद्यापासून म्हणजे उद्या 8 तारीख आहे मित्रांनो. तर उद्यापासून आपण कोणते विषय घेणार आहे, तर मॅथ्स विषय आहे त्याच्यामध्ये काय शिकणार आहे, रिजनिंग आहे त्याच्यामध्ये काय इंग्लिश असेल आणि जी के असेल, आणि कसं टार्गेट केलं पाहिजे, काय केलं पाहिजे ते आपण याच्यामध्ये बघणार आहे. एक मिनिट, थोडं मी कलर चेंज करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, बघा आता इथं काय आहे बघा, मॅथ्स आहे. तर मॅथ्समध्ये तुम्ही काय केलं पाहिजे मित्रांनो, मॅथ्समध्ये सर्वप्रथम ज्या पदावली असतील म्हणजे सिम्प्लिफिकेशन असेल, म्हणजे हे बघा 8 तारीख ते 14 तारखेपर्यंतचं वीक आहे. आपण पुढच्या 3 वीकचं बघणार आहे ना, म्हणजे येणारा 3 वीक. आता फर्स्ट वीक तर झालेलाच आहे, पण मी तरी टाकलं की आपण म्हणजे आपल्यासाठी हा फर्स्टच वीक आहे ना, अभ्यासाची सुरुवात करतो आपल्यासाठी हा फर्स्ट वीक आहे, त्यामुळे मी असं टाकलेलं आहे. बघा, मॅथ्समध्ये सिम्प्लिफिकेशन म्हणजे पदावली आपल्याला सोडवायच्यात. ॲप्रॉक्सिमेशन असेल किंवा पर्सेंटेज असेल किंवा रेशो असेल किंवा प्रोपोर्शन असेल, म्हणजे हे 4 पॉईंट आपल्याला सोडवायचे. कोणते 4 पॉईंट आहेत, तर सिम्प्लिफिकेशन आहे. एक मिनिट, मी कलर चेंज करतो म्हणजे थोडंसं आपल्याला समजेल. ठीक आहे. बघा, मॅथ्समध्ये काय आहे, मॅथ्समध्ये सिम्प्लिफिकेशन आहे, पदावली आहे, नंतर ॲप्रॉक्सिमेशन आहे, पर्सेंटेज आहे ना, आणि रेशो आहे. तर याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, ह्या वीकमध्ये याच्यावरच अभ्यास करायचा आपल्याला, म्हणजे की हे सोडवायचं आहे, पदावली सोडवायच्यात, गणित जे गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी असेल ते सोडवायचं आहे. नंतर ॲप्रॉक्सिमेशन त्याच्यामध्येच येतं, नंतर टक्केवारी आहे, आणि नंतर काय आहे, रेशो आहे. तर याच्यावरती आपल्याला या आठवड्यामध्ये काम करायचं आहे. आता रिजनिंगचं आपल्याला काय सोडवायचं आहे बघा. रिजनिंगचं आपल्याला जे सिलॉक्सचे क्वेश्चन आहेत ते प्रत्येक एक्झामला मित्रांनो येतातच सिलॉक्स क्वेश्चन, त्यामुळे ह्याला तुम्ही टाळू नका, हे करायचं आहे. इनइक्वेलिटी असेल, इनइक्वेलिटी आपल्याला सोडवायची. इनइक्वेलिटी म्हणजे तुम्हाला माहीत असेल आहे ना, ए असं ग्रेटर दॅन बी, नंतर ग्रेटर दॅन इक्वल टू सी वगैरे असं येतं. जर तुम्हाला वाटत असेल की आपण सिरीज चालू केली पाहिजे किंवा आपण पण करणारच आहोत, तर तुम्ही तशी कमेंट मित्रांनो करून सांगा. आणि पुढं काय आहे, ब्लड रिलेशन, म्हणजे हे एका आठवड्यात तुम्हाला हे 3 टॉपिक करायचे. एका आठवड्यात तुम्हाला 3 टॉपिक करायचे. सिलॉक्स असेल, इनइक्वेलिटी असेल, ब्लड रिलेशन. मग इथं तुमची किती मार्क पक्के होतील माहिती आहे का, 4 ते 5 मार्क तरी इथं तुमची पक्के होऊन जातील जर हे एका आठवड्यामध्ये तुम्ही केलं तर. पुढं आहे बघा, इंग्लिश आहे. आता इंग्लिशला तुम्हाला काय करायचं आहे, त्या आठवड्यामध्ये रीडिंग कम्प्रेन्शन म्हणजे डेली रीडिंग करायचं आहे. डेली रीडिंग म्हणजे काय करायचं आहे, तुम्हाला द हिंदू असेल बघा, द हिंदू असेल, त्याचं एडिटोरियल पेज असेल, किंवा जे तुम्हाला मटेरियल सापडेल ते मटेरियल तुम्हाला यूज करायचं आहे. आणि इरर डिटेक्शन सोडवायच्यात. जर आपण व्हिडिओ सिरीज ज्यावेळेस आपण चालू करणार त्याच्यामध्ये आपण 10 15 इरर डिटेक्शन घेणार आहे, त्यामुळे तुम्हाला त्या कन्सेप्ट पण समजून जातील की काय आहे याच्यामध्ये. पुढे आहे बघा, आता जीकेचे क्वेश्चन तुम्हाला माहिती आहे की LDC पेपरमध्ये जीकेचे क्वेश्चन बरेच विचारले होते. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, तर ऑगस्ट महिन्याचे रिव्हिजन करायचं आहे. पण ते कशाचं करायचं आहे, जे नॅशनल आहेत किंवा स्टेट न्यूज आहेत त्याचं आपल्याला रिव्हिजन करायचं आहे. ऑगस्ट महिन्याचं, पाठीमागच्या महिन्याचं करायचं आहे.
आणि इथं टार्गेट काय आपल्याला आहे की डेली 2 आवर्स प्रॅक्टिस करायची. डेली म्हणजे हे जे आहे 2 तास प्रॅक्टिसमध्ये सफिशियंट, बाकी तुमचा तुम्ही अभ्यास करू शकता. म्हणजे 30 मिनिट रिव्हिजन करायचं आहे. रिव्हिजन मोस्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, सगळ्यात इम्पॉर्टंट रिव्हिजन आहे. रिव्हिजन जर नाही केलं तर काहीच होणार नाही. त्यामुळे डेली 2 तास तुम्हाला प्रॅक्टिस करायची आणि 30 मिनिट रिव्हिजन करायची. प्रॅक्टिस झाली की 30 मिनिट रिव्हिजन करायची की मी काय रिव्हिजन म्हणजे मी काय शिकलो होतो ते. बघा पहिल्या आठवड्याचा तुम्हाला जर प्लॅन समजला असेल तर वेल अँड गुडच. पहिल्या आठवड्याचा काय प्लॅन होता एकदा फक्त रिवाईज करू. मॅथ्समध्ये तुम्हाला सिम्प्लिफिकेशन, ॲप्रॉक्सिमेशन, पर्सेंटेज, रेशो, प्रोपोर्शन ह्याच्यावरती कमांड करायची. नंतर होतं रिझनिंगमध्ये सिलॉक्स असेल, इनइक्वॅलिटी असेल, ब्लड रिलेशन. 3च टॉपिक तुम्हाला दिल्यात. हे 3 टॉपिक तुम्हाला परफेक्ट करायचं. नंतर आहे इंग्लिशमध्ये तुम्हाला रीडिंग कंप्रेशन, म्हणजे डेली तुम्हाला एक पान वाचायचं तुम्हाला समजो नाही तर नाही समजो, पण डेली एक पान तुम्हाला वाचायचं आहे. नंतर आहे इरर डिटेक्शन, म्हणजे इरर बघायच्यात की काय इरर आहे, कारण प्रत्येक एक्झामला इरर विचारलं जाते. GKमध्ये बघा ऑगस्ट महिन्याचं रिव्हिजन करायचे. का हे करायचं आपल्याला, कारण LDC पेपरला बरेच 4, 5, 6 क्वेश्चन असे GKचे विचारले होते, बरेच क्वेश्चन होते. त्यामुळे प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंट असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल त्याच्यासाठी हे विचारलं जाते. पुढे आहे बघा नॅशनल स्टेट न्यूज, म्हणजे हे आपल्याला त्याच्यामध्ये करायचं. आता आपलं टार्गेट काय आहे तर डेली 2 तास प्रॅक्टिस करायची आणि 30 मिनिट रिव्हिजन करायचे, हे आपलं टार्गेट आहे. हे झालं एक वीकचं. आता त्याच्या नंतरच्या वीकमध्ये तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे बघा. नंतरच्या वीकमध्ये काय अभ्यास आपल्याला करायचा आहे तर 15 ते 21 सप्टेंबरचा वीक आहे हा. तर या वीकमध्ये काय करायचं, जी मॅथ्स आहे, जी गणित आहे, गणितचा आपल्याला नफा तोटा करायचं आहे. काय करायचं आहे, ही कन्सेप्ट त्या आठवड्यात पूर्ण क्लिअर झाली पाहिजे, म्हणजे झालीच पाहिजे. नफा तोटा करायचं आहे. नंतर SICI म्हणजे सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट आपण त्याला म्हणतो. सरळ व्याज किंवा चक्रवाढ व्याज त्याला आपण म्हणतो. आणि ॲव्हरेज आहे, ॲव्हरेज. हे 3 टॉपिक तुम्हाला करायचे. प्रॉफिट अँड लॉस, SICI आणि ॲव्हरेज, हे 3 टॉपिक तुम्हाला 15 ते 21 सप्टेंबरपर्यंत करायचे. मग 1 महिन्यात आपलं ते पूर्ण होईल, बरोबर. नंतर रिजनिंगमध्ये काय करायचं आपल्याला, बुद्धिमत्तेमध्ये कोडिंग डिकोडिंग जे चायनीज लेवलचं येतं ते करायचं आहे. नंतर डिस्टन्स अँड डायरेक्शन आपल्याला ते करायचं आहे ना, दिशा. नंतर अल्फान्यूमेरिक सिरीज, जे अल्फान्यूमेरिक सिरीज येते बघा, तर ते आपल्याला करायची मित्रांनो रिजनिंगमध्ये. बघा मॅथ्समध्ये 3 टॉपिक तुम्हाला सांगितले, प्रॉफिट अँड लॉस, SICI अँड ॲव्हरेज. हे 3 टॉपिक तुम्ही जर केलं नेक्स्ट वीकमध्ये, म्हणजे ह्या 15 ते 21 वीकमध्ये, तर तुमचं बऱ्यापैकी मॅथ्स जवळपास कवर होऊन जाईल. रिजनिंगमध्ये आपल्याला करायचं आहे कोडिंग डिकोडिंग, नंतर करायचं आपल्याला डायरेक्शन, डिस्टन्स, नंतर अल्फान्यूमेरिक सिरीज करायची आपल्याला. तर हे करायचं आहे बरं का मित्रांनो. म्हणजे हे जर केलं तर तुम्ही नक्कीच एकदम जबरदस्त पद्धतीने तयार व्हाल. इंग्लिशमध्ये आपल्याला करायची क्लोज टेस्ट करायची. क्लोज टेस्ट म्हणजे एक पूर्ण पॅराग्राफ दिलेला असतो, त्याच्यामध्ये जागा शिल्लक, म्हणजे फिलिंग द ब्लँक्स म्हणू शकतो क्लोज टेस्टला, त्याच्यामध्ये दिलेले असतात ते आपल्याला म्हणजे अभ्यासाला करायचे. जर तुम्हाला याच्या PDF किंवा हे प्रॅक्टिस कुठं करायचं असं तुम्हाला जर प्रश्न पडला असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये आपला टेलिग्रामचं ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्या लिंकला जॉईन करा. त्याच्यामध्ये आपण PDF टाकण्याचा प्रयत्न करू प्रॅक्टिससाठी. पुढे आहे बघा फिलिंग द ब्लँक्स. इंग्लिशला 2 टॉपिक करायचे तुम्हाला. कोणते आहेत तर क्लोज टेस्ट आहे आणि फिलिंग द ब्लँक्स, हे 2 टॉपिकवरती तुम्हाला काम करायचं आहे. पुढं आहे GKमध्ये काय करायचं बघा, इम्पॉर्टंट अपॉइंटमेंट, कोणाकोणाची अपॉइंटमेंट झाली आहे ना, कोण रिटायर झालं, काय झालं, हे सर्व गोष्टी. अवॉर्ड कुठला कोणाला भेटला, अर्जुना अवॉर्ड असेल किंवा फाळके वगैरे हे अवॉर्ड आहेत. स्पोर्टमध्ये काय घडते सध्याला, स्पोर्टमध्ये काय आहे ते बघायचे. आणि इथं काय करायचं, टार्गेट ठेवायचं, 2-3 सेक्शनल टेक्स्ट द्यायच्यात आहे ना. एक तर तुम्ही बुद्धिमत्तेची द्या किंवा गणितची द्या आहे ना, 2-3 सेक्शनल टेक्स्ट, म्हणजे बुद्धिमत्तेची द्या एक, गणितची द्या एक आणि रिजनिंगची एक द्या. आणि GK वरचीवर वाचत राहायचं कंटिन्यू GK. जर GK सोडलं वाचायचं तर काही समजणार नाही मित्रांनो. तर हा प्लॅन तुम्हाला सेकंड वीकचा प्लॅन आहे. कसा वाटला ते कमेंट करून पण तुम्ही सांगा की हा प्लॅन आणि तुम्ही फॉलो करणार आहे का नाही, तर हे पण कमेंट करून सांगा. हे जर फॉलो केलं तर मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो की तुम्ही एकदम नेक्स्ट लेवलला जा, एकदम प्रो लेवल. आणि 3ऱ्या वीकमध्ये काय करायचं आहे बघा, 3रा वीक आहे आपल्याकडे आता. 3ऱ्या वीकमध्ये बघा मॅथ्समध्ये काय करायचं आहे, टाईम अँड वर्क करायचं आहे ना. याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, काळ आणि, तुम्ही सांगा कमेंट करून, तुम्ही सांगा काय म्हणतो. पुढे आहे बघा पाईप अँड सिस्टन्स आहे, टाईम स्पीड अँड डिस्टन्स आहे. हे तुम्हाला करायचं आहे. हे ऑप्शनल आहे मित्रांनो मॅथ्समध्ये. हे जर म्हणजे हे येतात, हे पाईप अँड सिस्टम किंवा टाईम स्पीड डिस्टन्स हे तर येतच बघा. काम काळ वेग ह्याला म्हणतो आपण, टाईम स्पीड डिस्टन्सला काम काळ वेग हे तर येतं. पुढे आहे बघा रिजनिंग. हा बघा इथं पाईप अँड सिस्टम नाही केलं तरी चालेल हा, पण काम काळ वेग करा आणि हा टाईम अँड वर्क करा.
रिजनिंगमध्ये काय करायचं आपल्याला, रिजनिंगमध्ये सिटिंग अरेंजमेंट आहे बघा, ही सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे सिटिंग अरेंजमेंट. सिटिंग अरेंजमेंटमध्ये पझल ते कोणत्या कोणत्या टाईपचे करायचे आहेत, बॉक्सची करायची, डेची करायची, मनची करायची, आपल्याला हे करायचे. इंग्लिशमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर इंग्लिशमध्ये पॅराजंबल करायच्यात. तुम्हाला असे स्टेटमेंट दिलेले असतात ABCD वर खाली करून दिलेले असतात, म्हणजे आलटून पालटून दिले असतात, ते तुम्हाला सरळ लावायचे असतात. वॉकॅब्लरीमध्ये तुम्हाला सिनोनम्स अँटोनम्स करायचे, म्हणजे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वॉकॅब्लरीमध्ये हे करायचं आहे मित्रांनो. आणि टार्गेट आपलं काय की अल्टरनेट डेला एक प्रॅक्टिस मॉक द्यायची. अल्टरनेट डेला हे कुठून द्यायची, तर टेक्स्ट बुक असेल किंवा अड्डा असेल, भरपूर साऱ्या टेस्ट त्याच्यावर पडलेल्या आहेत मित्रांनो, भरपूर. तुम्ही उचलून फक्त स्टडीज करायचं आहे. टेक्स्टबुक वरती पण आहे, नगर परिषद असेल, IBPSच्या असतील, भरपूर एक्झाम त्याच्यावरती आहेत. आता हे 3 वीकचं तुम्हाला समजलं असेल मित्रांनो, तर हे तुम्हाला 100% करायचे म्हणजे करायचे. कोण कोण फॉलो करणार आहे खाली कमेंट करून नक्की सांगायचे तुम्ही की सर मी हे फॉलो करणार आहे, आणि हे फॉलो करून तुम्हाला काय फायदा होतो ते पण सांगायचे. पण फक्त एकच आठवडा फॉलो करून बघा, समजेल तुम्हाला. आता माझ्या टिप्स आहेत तुम्हाला, ते काय मी टिप्स देणार आहे ते मी तुम्हाला सांगतो बघा. बघा टिप्स काय देणार आहे मी तुम्हाला, तर तुम्हाला काय करायचं आहे, रोज रात्री 10 मिनिटं रिव्हिजन करायचे, जे तुम्ही दिवसभर केलं. बघा ही सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सगळ्यात बेस्ट पॉईंट आहे, सगळ्यात बेस्ट. हे जर नाही केलं तर काहीच होणार नाही. रोज रात्री 10 मिनिटं डोळे झाकायचेत, 10 मिनिटे काय करायच्यात, डोळे बंद करायच्यात तुमचे, आणि 10 मिनिटं डोळे बंद करून काय काय तुम्ही काय काय तुम्ही शिकला किंवा काय काय तुम्ही प्रॅक्टिस केलं, काय काय तुम्ही वाचलं, ते फक्त डोळे बंद करून आठवण्याचा प्रयत्न करायचा. तुम्हाला परफेक्ट नाही आठवलं तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही, फक्त किती आठवतं हे तुम्ही चेक करायचे. संडेला तुम्हाला मॉक टेस्ट आणि वीकली ॲनालिसिस डे, म्हणजे संडेला तुम्हाला 2 पार्टमध्ये संडे डिवाईड करायचा आहे ना. फर्स्ट हाफमध्ये काय करायचं, तुम्हाला मॉक टेस्ट द्यायची की माझं किती अभ्यास झाला, प्लस सेकंड हाफमध्ये काय करायचं आहे बघा, सेकंड हाफमध्ये तुम्हाला वीकली ॲनालिसिस करायची, म्हणजे मी पूर्ण वीकमध्ये काय अभ्यास केला आणि कोणत्या सब्जेक्टमध्ये मला प्रॉब्लेम येतो आहे हे तुम्हाला चेक करायचं आहे. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कन्सिस्टन्सी हा की आहे मित्रांनो. कन्सिस्टन्सी काय आहे, हा खूप मोठा की आहे. आणि तुमच्यासाठी काय आहे, तुम्हाला ऑल द बेस्ट मित्रांनो. फक्त अभ्यास करत राहा. तुम्हाला हा स्टडी प्लॅन कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, आणि कोण कोण फॉलो करणार आहे ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला काय करा मित्रांनो, सबस्क्राईब करा. असेच तुम्हाला स्टडी ज्या टिप्स असतील किंवा जे स्टडी प्लॅन असेल ते आपण घेऊन येऊ, आणि तुम्हाला किती फायदा होतो नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात आपण मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. लाईक, फॉलो आणि शेअर पण नक्की करा, आणि सबस्क्राईब करा विसरू नका. थँक्यू मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.